हे दोघं मी खाली गेले, ह्याची आंघोळ नव्हती झाली. ते दोघं कुठे चाललेत? कुठे चाललात? जेवण वगैरे झालं आणि सगळं सामान घेते आणि चालले वरच्या रूममध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी. प्रमोशनची असो, भांडी वगैरे घासली, लादी पुसली, खालची कचरा वगैरे काढला आणि आता वरच्या रूममध्ये आले बेड अंतरायला. गुड मॉर्निंग. तर आज खूप लेट उठले. डायरेक्ट 10 वाजता जाग आली, कारण का रात्री खूप वेळ गप्पा वगैरे मारत बसलो. आणि आता सुट्टी माझी संपत आली आहे क्रिशिकासोबत, कारण का एकदा तिचं स्कूल चालू झालं की माझं पण एकदम रुटीन चेंज होऊन जाईल. लवकर उठा, नाश्ता पाणी बनवा, क्लासला पाठवा, स्कूलची तयारी, अरे परत आपल्या व्हिडिओची तयारी. आणि आत्ता उठले, डाळ भात तर केलं आहे, पण अजून भाजी बनवायची आहे, त्यासाठी खाली चालले. चला, तर कोण भाजीवाले पण बसले नाही. आता पुढे जाऊन बघते भाजीवाले आहेत का. कोण? ऊन पण एवढं लागतं आहे ना, बाहेर पडायला नकोसं वाटतं. तर आज काय झालं आहे काय माहीत नाही, पण एक भाजीवाला नाही, रस्त्यावर जास्त कोण कडधान्य पाहिजे होतं मला, कोणच बसलं नाही. तर आता बघते, बटाट्याचीच भाजी बनवते घरी जाऊन. चला, ऊन पण काय लागतं. तर इथे एक पुढे भाजीवाला आत्ताशी चालू झालं, बघूया काय भाजी मिळते. आज लेट दुकान लावलात का? मटकी. तर आज शेवग्याच्या शेंगांची भाजी करते. रोज रोज कडधान्य पण आता काय भेटलं नाही इथे. बघू. काकी हे द्या, 2 तोडून द्या. आज कोण भाजीवालाच नाही बसलेत, कडधान्यवाला पण नाही पुढे. हे दोघं मी खाली गेले, ह्याची आंघोळ नव्हती झाली. ते दोघं कुठे चाललेत? कुठे चाललात? फिश आणायला. आणि हे टँक कोण साफ करणार? हा, खाऊ घेऊन या. जावं लवकर, चला. बाय बाबू. अगं बाई, पॅन्ट बिंट घालून एकदम मोकळी, म्हणजे किरण व्यवस्थित सांभाळू शकतोस तू. मुद्दाम नाटकं करतो पप्पा. बाय बाबा. ज्यूस बीस पिऊन या. बाय. तर शेवग्याच्या शेंगा घेऊन आली, म्हटलं आज ह्याची भाजी करूया. कडधान्य काय भेटलं नाही. तिकडे डाळ होती आपली, त्यामध्ये बटाटा पण टाकला एक. तर आत्ताच जेवण वगैरे झालं आणि सगळं सामान घेते आणि चालले वरच्या रूममध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी. प्रमोशनचे असो, रेसिपीचे असो, कॉमेडी रील्स असो, तर त्या रूममध्ये आम्ही शूट करतो. आणि आज जरा तब्येत बरी नाही, कंबर वगैरे पोट जाम झालं, दुखते. तरी उठून कामं केली, जेवण केलं, जेवले, पसारा आवरला आणि आता आलो आहे वरच्या रूममध्ये. ही बाहेर आम्ही झाडं लावली. चलो. तर माईकचे असे 2 पॅकेट आहेत, तर चुकून हा पॅकेट आणला, दुसऱ्या ह्याच्यामध्ये माईक आहे. परत खाली आली, तर रिटर्न आले, माईक घेतला आणि चॉकलेट घेतलं क्रिशिकडचं खायला. कारण का ती चॉकलेट खायला लागली, सगळे खाऊन टाकले. आकाशशीट बसले. चलो, तोंडावर माझं स्प्रे मारलं. ए मेंटल आहेस काय जरा? बावळे, तू आता गेलास बघ, आम्हाला मला येऊ दे. तर आत्ता शूट केलं. फेसेस कॅनडचे प्रोडक्ट मी वापरले आणि खरं मस्त ग्लो आलं आहे. तर त्याचं शूट होतं आपलं. आणि फेसेस कॅनडचे प्रोडक्ट खरंच खूप चांगले आहेत. कोणी घेणार असेल तर नक्की बाय करा. आणि आत्ता सगळं शूट झाल्यानंतर सगळा पसारा आहे तो आवरते. बघा, टिकली वगैरे पडले. अजून त्याचं थोडंफार काम बाकी आहे, म्हणजे त्याला व्हॉईस ओव्हर टाकायचं, जे रात्री टाकली किरणला आता बुकिंग आले, तर किरण निघालाय जायला, मी इकडचं आवडते. तर दुपारी प्रमोशनचा व्हिडिओ शूट केल्यानंतर थोडा वेळ आराम केला, कारण की बरं वाटत नव्हतं. आणि आता उठले, चहा वगैरे इथला फ्रेश झाले. आणि काल मम्मीकडे गेले नव्हते, पप्पांच्या गोळ्या आम्ही 2-3 दिवसाच्या एकदम बांधून आलेले, ज्या 2 दिवस झाले गेले नाही, तर आज जाते. आणि जाता आता किशोरीकडे जायचं, तिने बोलवलं. बोलते डब्बा घेऊन येतला, काहीतरी गंमत देते. म्हटलं काय देते बघू. तर तिकडेच चालली. आणि कचरासुद्धा टाकायचा, सगळा पसारा पडला आहे. चला, तर किशोरीच्या इथे पोचले.
मम्मी कुठे आहे? आई कुठे आहे? ही गंमत द्यायला बोलवलंयस? पुरणपोळ्या करते. ही पुरणपोळी की चपाती आहे? चपाती. चपाती. तर किशोरीकडून निघाले आणि बोलता बोलता मम्मीच्या इथे खाली पोचले, पण बिल्डिंगच्या इथे. आणि आता चालले वरती. 2 दिवसाने आले. मम्मीचा फोन पण येऊन गेला, कुठे राहिलीस, येतेस का? म्हटलं हो येते, चला. तरी आज लिफ्टसाठी गर्दी नाही वाटतं एवढी. कोण कामावरनं पब्लिक आली. तर मम्मीच्या इथे पोचले वगैरे. काय करताय मम्मी? बाहेर आली आज? काय मस्ती करते ती? नाही बोली येत मी. काय ग, मी आज वाट बघत होती. तू वाट बघितलं, चल बोली, नाही आली ती. होय, मोबाईल बघत असली. तर आत्ताच मम्मीकडून निघाले आणि 9:30 झाल्यात. कृषिका पण वाट बघत असेल. 2 दिवसाने आलेली. पप्पांच्या गोळ्या वगैरे बांधल्या आणि निघाले. पप्पांच्या इथून निघाले आता घरी जायला. मगाशीच आले असते, खाली 5 मिनटं थांबले, कारण का जी मधली लिफ्ट आहे कधीतरी मध्ये स्टॉप होते म्हणून भीती वाटते. रिटर्न त्यातनं आतमध्ये गेलेली 19 माळ्यावर परत बाहेर आले आणि म्हटलं कोणतरी लिफ्टमध्ये आहे सोबत, तेव्हा मी आतमध्ये चढले आणि मग खाली उतरले. आता तर हा बेडवाला माणूस दिसतो तो किरण आहे. आत्ताच बुकिंगवरनं आला आणि मला इथं रस्त्यात दिसला तो. चला, हा बघा इथं गाडी काढून, बेडची गाडी लावून इथं थांबलाय गाडी घेऊन. मी चालत येईपर्यंत. काय रे, बरोबर माझ्या टायमिंगला भेटतोस. तर आत्ता सगळी कामं आवरली, भांडी वगैरे घासली, लादी पुसली, खालची कचरा वगैरे काढला आणि आता वरच्या रूममध्ये आले बेड अंतरायला, कारण का आम्ही वरती झोपतो. तर सगळं बेड, हां खाली पण झोपतो. तर आता बेड वगैरे हातरून रिटर्न खाली जायचं. थोडा वेळ बसणार टी व्ही बघत. 12 वाजले की आम्ही वरती झोपायला येतो. तर आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट. बोल.